विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभागा माध्यमातून घेतली जाणारी चौकीदार भरती जी आहे या संदर्भातला नुकताच काय झालं होतं, त्याचं वेळापत्रक जाहीर केलं गेलं होतं आणि या वेळापत्रकानुसार या परीक्षा शिफ्टमध्ये जिल्हावार ह्या घेतल्या जाणार होत्या. पण आय ह्या विभागाने याची परीक्षेची वेळापत्रकाची घोषणा करण्यापूर्वी इतर कोणत्या एक्झाम होत आहे का, या संदर्भातला कोणताही मागोवा घेतला नाही, बघितला नाही आणि आपलं वेळापत्रक जाहीर करून टाकलं. आणि ठरल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे काय झालं, की या विभागाला आपला जो निर्णय घेतला, वेळापत्रक जाहीर केलं, हे वेळापत्रक माघार घेण्याची वेळ आली आणि ह्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे आपल्या सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण की काय डेट डिक्लेअर केल्यात या विभागाच्या माध्यमातून हे आपल्याला समजून घ्यायचंय. महत्त्वपूर्ण आहे. कारण की बघा, हा 6 जुलै 2026चं हे परिपत्रक हे आदिवासी विभाग जे आहे त्या माध्यमातून आलंय. आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार गट ड ची ही जाहिरात होती आणि या संदर्भातलं हे परिपत्रक आहे. यामध्ये काय सांगितलंय, आदिवासी विकास विभागामार्फत 27/4/2026 रोजी म्हणजे नुकतंच रोजी चौकीदार गट ड च्या संवर्गातील 478 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदाचे प्रवेशपत्र लेखी परीक्षा आयोजनाबाबत जाहीर 30/6/2026 ला याची घोषणा झाली होती. म्हणजे आता नुकतंच 30 जूनला 8 दिवसापूर्वी याची वेळापत्रकाची घोषणा झाली होती आणि 11 जुलै म्हणजे येणाऱ्या 11 जुलै ते 16 जुलै या कालावधीमध्ये वेळापत्रक हे प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु बऱ्याच उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती या कार्यालयास करण्यास सुरुवात केली होती. आता जे एमपीएससीची परीक्षा देत आहे या कालावधीमध्ये, आता एमपीएससीची कोणती परीक्षा मुख्य परीक्षा आहेत. मग ह्या मुख्य परीक्षा संदर्भामध्ये ज्या व्यक्तींनी अप्लाय केलाय त्यांनी इकडे सुद्धा आले ते. मग ह्यांच्या विनंतीचा मान ठेवला गेला आणि 11 जुलै ते 16 जुलै 2026 दरम्यान काल होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं इथं स्पष्ट सांगितलं. म्हणजे आदिवासी विभागाची जी भरती चौकीदारीची गट ड ची भरती होणार होती, ती एमपीएससीच्या परीक्षेमुळे काय झाली, पोस्टपोन केली गेली. आता 11 जुलै त्याची तारखे संदर्भामध्ये काय सांगितलं, तरी सदर परीक्षेत सुधारित वेळापत्रक हे यथावकाश विभागाच्या संकेतस्थळावरती कळवण्यात येईल, याच्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे काय आलं, एक गोंधळाची स्थिती निर्माण करून टाकली आहे. आता ह्याची डेट कधी येईल हे माहित नाही. पण आता चौकीदार गट ड ची जी जाहिरात आहे ती आता पोस्टपोन झाली. त्याची वेळापत्रक पोस्टपोन झालं. आता ह्याचं वेळापत्रक कधी लागतंय, कधी एक्झाम होते या संदर्भामध्ये आता या आदिवासी विभागाच्या स्थळावरती सतत बघावं लागेल. त्यानंतर आपल्याला ह्या संदर्भात माहितीही उपलब्ध होईल. तसंच करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या वतीने एमपीएससी ग्रुप सी च्या संदर्भात जी आपली बॅच चालू आहे, या बॅचची फी किती 1499 आहे आणि ह्या बॅचमध्ये सर्व विषय आपण कव्हर करून घेत आहोत आणि यासाठी आपल्याला पीडीएफ नोट्स भेटणार आहेत. इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून लेक्चर्स आपले परिपूर्ण होणार आहेत. पीवायक्यू सिरीज घेतली जाणार आहे, मेंटॉरशिप आहे, डाऊट सेशन आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे संधी सोडायची नाही, बॅच जॉईन करायची आहे आणि आपल्याला यशाचा मार्ग सुकर करायचा आहे. यासोबत करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या वतीने आरोग्य भरती 2026 विभागाची, आरोग्य विभागाची भरती जी आहे 2026 ची ती चालू होत आहे आणि ह्या नुकतंच आपल्याला परिपत्रक पण आलेलं आहे. या लवकरात लवकर याच्या जाहिराती सुद्धा चालू होणार आहेत. जवळपास 5,000 पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात असणार आहे. त्यामुळे याची तयारीला आपल्याला आत्ताच लागावं लागणार आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेपर्यंत आपण परफेक्ट ह्यामध्ये होऊन जाणार. 2026 ची ही बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये हे आपले ह्यामध्ये लेक्चर्स हे पूर्ण केले जात आहेत. ओके, तज्ञ शिक्षण मार्गदर्शन परीक्षाभिमुख तयारी करून घेतली जाणार आहे आणि ही बॅच फक्त कितीला आहे, 699 रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड दिसलं असलं तर इथं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच ही घेतली जाणार आहे. सकाळी 8 ते 11 या कालावधीमध्ये ही लाईव्ह स्वरूपामध्ये ही बॅच ही कंडक्ट केली जाते. त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा, या बॅचला जॉईन करा. 699 मध्ये आपल्याला इथं उपलब्ध आहे. तसंच आपल्या बॅचेस ज्या सुरू झाल्या त्या बॅचेस मध्ये अजून एक महत्त्वाचं आहे, युट्यूबला पण सुद्धा आपण लाईव्ह स्वरूपामध्ये जातोय.
त्या बॅच टाइममध्ये तुम्हाला ऍपमध्ये आणि युट्यूबमध्ये दोन्हीकडे एकाच वेळेस आपले लेक्चर्स हे उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला ऍपमध्ये काही अडचण येत असेल त्यांनी युट्यूबला बघा. युट्यूबला अडचण येते, ऍपमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा बॅच ही उपलब्ध असणार आहे. म्हणजे लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ही बॅच उपलब्ध असणार आहे. या संदर्भात तुम्हाला अधिक माहितीसाठी खाली हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर संपर्क साधत आहे. आणि या अधिक अजून हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीची लिंक दिली आहे, ती लिंक डाउनलोड करायची आहे आणि ऍपमध्ये जाऊन सरळ सेवा फोल्डरमध्ये जाऊन आरोग्य सेवकची बॅच जी आहे ती परचेस करायची आहे. ठीक आहे, चालेल. चौकीदार भरती जी आहे ती पोस्टपोन झाली, लक्षात ठेवा. आणि त्यानुसार आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, चालेल. भेटूयात परत एकदा. थँक्यू.